कोळीवाडा आज कॅप्चर करायचा आपल्याला. चल लवकर. हाय मित्रांनो, आज तुम्हाला घेऊन आलो मी वरळी कोळीवाड्यात. आणि कोळीवाड्यातली मजा काहीतरी वेगळीच असते. आज कोळीवाड्यात आपण बघणार आहोत कोळी. आणि हे आहे आमचे भाचे जे तुम्हाला घेऊन आले वरळी कोळीवाड्यात. आणि कोळीवाड्यातली ही होळीसाठीची मजा आहे मित्रांनो, खूप वेगळी आहे, खूप धमाल येणार आहे या कोळीवाड्यात. तुम्हाला मी आज कोळीवाड्यातली प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक एक लाईव्ह दाखवणार आहे सगळं. आणि कोळीवाड्यात अजून सुद्धा आमची मंडळी असते, ती म्हणजे आमचे मित्र. आणि मित्र फ्रेंड सर्कल इथे खूप जण आहेत, मी तुम्हाला दाखवतो फ्रेंड सर्कल सुद्धा. आणि हा आहे माझा फ्रेंड सर्कल. मित्रांनो अगदी जीवलग मित्र माझे सगळे. आत्ता आपण चाललोय वरळी गावची आणि वरळी शहराची ग्रामदेवता श्री आई गोल्फादेवी मातेच्या मंदिराकडे. मित्रांनो चला तर मग जाऊया आईच्या मंदिरामध्ये. चला तर मग जाऊन आईचं दर्शन घेऊया. मातेच्या मंदिराजवळ सुद्धा बघा होळीची तयारी चालू आहे. ही होळी मानाची म्हटली जाते वरळी कोळीवाड्यातली. आई गोल्फादेवी मातेच्या मंदिराच्या आवारात ही होळी साजरी करण्यात येते. ही मानाची होळी कोळीवाड्यातली आहे. आणि आता आपण चाललो आहे मातेच्या मंदिरात. ह्या आहेत मातेच्या मंदिराच्या पायऱ्या. आता आपण आतमध्ये जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये त्याच्या दर्शनासाठी. हे आहे वरळी कोळीवाड्यातील अगदी ह्या मुंबईमधलं, भर मुंबईमधलं प्रसिद्ध असं श्री आई गोल्फादेवीचं मंदिर जे आहे वरळी शहराची आणि वरळी कोळीवाड्याची ग्रामदेवता श्री आई गोल्फादेवी माता. अगदी भक्तांच्या हाताला धरून येणारी आई गोल्फादेवी माता. आई तुझं देऊळ साजतई गुलाले डोंगरा. मित्रांनो आत्ता तुम्हाला मी घेऊन चाललोय संपूर्ण गावातील ज्या मंडळांच्या होळ्या आहेत ते दाखवण्यासाठी. आता आपल्या समोर येते ती साई सेवा मंडळाची होळी. अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांनी सजवले. बघा तर दाखवतो तुम्हाला तिथे नेऊन जवळ. एवढी सगळी तयारी पाहून मला तर एकच गाणं आठवतंय, ते म्हणजे सारा कोळीवाडा आज झिंगला. खूपच सुंदर सारा कोळीवाडा. येते की नाही मजा? आज खूपच मजा येते. खूप क्राऊड आहे, खूप क्राऊड आहे, खूप मजा येते. ही आहे मावळ मराठा मित्रमंडळाची होळी. बघा किती सजवले. तिकडे बँडवाले आहेत, एवढी मोठी तयारी चालले. थोड्याच वेळात तिथला कार्यक्रम चालू होईल.
आणि मित्रांनो आता आपण चाललो या वरळी कोळीवाडीतील सगळ्यात मोठ्या इव्हेंटकडे जे ऑर्गनायझेशन केलंय ते म्हणजे एकदंत क्रीडा मंडळानं. मित्रांनो पाहूया तिथे काय गंमत चालले. चला 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 लवकर. तुम्हाला बघायचं आहे ना कोळीवाडा आज काय करतोय ते. हे बघा काय करतोय आज कोळीवाडा. इथे तर खूपच झिंगलेला दिसतोय खूपच. ओ माय गॉड केवढा मोठी तयारी केली या लोकांनी एकदंत क्रीडा मंडळाने. बाप रे बाप केवढा हा क्राऊड आहे इथे. चला येऊ का त्या आता आठवण येते की नाही. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार. तू पण उठ. आता सगळेच उठा. मोठा इव्हेंट पाहून तर मला एकच गाणं आठवतंय. डॉल्बी वाल्या बोली माझ्या डीजेला डीजेला डॉल्बी वाल्या बोली माझ्या डीजेला. आहे की नाही मित्रांनो. कोळीवाडा पुरा झिंगला आहे. नशेत आहे तो आज होळीच्या सणाच्या नशेत. चला आता परत बोलावं लागेल का. हात वरती. कोण कोणाला माझ्या गाडीवरून फिरायचंय त्याचं पालन आपण मित्रांनो येते ना मजा तुम्हाला देखील है ना. एवढी गर्दी एवढा क्राऊड किती बघा क्राऊड आहे तो है ना. हाय हाय मित्रांनो मैदानात खूप क्राऊड असल्यामुळे मी थोडासा वरच्या साईडला आलोय आणि वरतून तुम्हाला दाखवतोय काय चाललंय त्या मैदानात. तिकडे कशा प्रकारे मजा एन्जॉय करतायत ही सगळी लोक ते बघताय आपण. होळी या सणाचा या वरळी कोळीवाड्यात एक महत्त्वाचा असा सण आहे हा कोळीवाड्यातला. पहा तुम्ही. चला आता पुढे जाऊया आपण. पुढच्या मंडळाची मजा घेऊया. तिकडे काय चाललंय ते. ही आहे कोळीवाड्यातली पारंपरिक होळी जी या ठिकाणी साजरी होत आहे. अतिशय उत्साहात पारंपरिक होळी म्हणतात. क्राऊड खूप आहे त्यामुळं जो माझ्यासोबत आहे माझा मित्र त्याला बोलतोय की माझ्यासोबतच राहा.
नाही तर फक्त बघून डोळ्यांनी मजा घ्यायची आहे मित्रांनो. बघा तर इथे पण किती मजा आहे, क्राऊड आहे या ठिकाणी. आता आपण चाललोय आमच्या मंडळाच्या होळीकडे. आमचं मंडळ आहे ओमकार मित्र मंडळ. त्या होळीकडे चाललोय आपण. आणि हा माझा भाचा चाललाय पुढे. हाय कर रे.